राज्याच्या राजधानीतून दिल्लीतून उद्धव ठाकरेंसाठी मित्रांनो आली पहिल्यांदाच सगळ्यात मोठी गुड न्यूज। दिल्लीच्या राजकीय पटलावरती उद्धव ठाकरे यांचा पहिला मोठा विजय। दिल्लीतून गुड न्यूज, अखेर ठाकरे जिंकले, ज्याची गेल्या कित्येक दिवसांपासून ठाकरेंना आस होती। आज येईल निकाल, उद्या येईल निकाल। नेमकं काय घडलं मित्रांनो? महत्वाची बातमी सुप्रीम कोर्टातून म्हणजे नवी दिल्लीतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी या घडीची सगळ्यात मोठी बातमी। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या निकालावरती विचार मंथन सुरू आहे। राज्यातील पंडित असतील किंवा ज्यांना घटनेचा संपूर्णपणे अंदाज आलाय, ज्यांनी घटनेवरती आपलं संपूर्ण आयुष्य घालवलंय, अशा उल्हास बापट यांच्या तोंडातूनच निकाल आला। तो म्हणजे हा निकाल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने हा निकाल केव्हाचा लागायला हवा होता, परंतु सुप्रीम कोर्टाने तो निकाल का दिला नाही याच्यावरती विचार मंथन करण्याची वेळ आहे। देशामध्ये लोकशाही जिवंत आहे की नाही, देशामध्ये संविधान आहे की नाही, देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं घटना आहे की नाही, असा विचार सध्या उल्हास बापट यांनी गेल्या 6 महिन्यापूर्वी व्यक्त केला होता। देशामध्ये कोणत्या आमदारांना, कोणत्या खासदारांना काही बंधनं आहेत की नाही, कोणत्याही पक्षातून यायचं आणि कुठेही निघून जायचं, हे देशामध्ये नेमकं काय चाललंय, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचं संस्कृतीचं राजकारण हे आता कुठे आहे? यशवंतराव चव्हाणांपासून सुरू झालेला महाराष्ट्र आज फडणवीस यांच्यापर्यंत येऊन पोहोचलाय, परंतु महाराष्ट्राचं राजकारण एवढ्या खालच्या स्तराला कधीही गेलं नाही। अशा प्रकारची जोरदार टीका टिप्पणी आता होऊ लागली आहे ती सुप्रीम कोर्टावरती। सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश पण आता कोणाच्या तरी अधिपत्याखाली वावरतायत का? सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयातून देखील अशा प्रकारची वक्तव्य येतात की ते त्याच पक्षातील काही नेत्यांना बोलतात की तुमचा निकाल आम्ही बरोबर लावतो। मित्रांनो, देशाच्या सर्वोच्च पदावर देखील राहून देखील काही न्यायाधीश भाजपच्या बाजूने निकाल देऊन त्यांना राज्यपाल किंवा एखाद्या पक्षाचं मोठं पद घेण्यासाठी निकाल फिरवतात का, अशी टीका देखील काही लोकांनी केली गेली होती। पण मित्रांनो, यावरती आता आपल्याला बोलायची गरज नाही, कारण की तशा प्रकारे सुप्रीम कोर्टातून गेली 4.5 वर्ष ज्या शिवसेनेच्या निकालाकडे या देशाचं, या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं, तो निकाल आता सगळ्यांसमोर मित्रांनो येतोय। अखेर उद्धव ठाकरेंसाठी दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयातून ठाकरेंसाठी सगळ्यात मोठी गुड न्यूज समोर येते मित्रांनो। ही गुड न्यूज म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची अंतिम सुनावणी आणि अंतिम निकालाची तारीख अखेर पटलावरती आलेली आहे, ज्याची वाट शिवसेने गेले कित्येक दिवस बघत होता। तो दिवस कधी येईल? 30 जुलै या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सुनावणीची, शिवसेनेच्या निकालाची तारीख सुप्रीम कोर्टाच्या बेंचच्या पहिल्या पटल्यावरती आहे। पहिल्या 4-5 केसेसच्या दरम्यानच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा निकाल लागून जाईल, अशी सध्या सुप्रीम कोर्टातून आलेली सगळ्यात मोठी गुड न्यूज आहे। उद्धव ठाकरे वारंवार सुप्रीम कोर्टाला विनंत्या करत होते की आमची मागणी मान्य करा, निकाल लवकर लावा, निकाल लवकर लागल्यानंतरच आमच्या बाजूने निकाल लागेल। आणि त्यावेळेस मात्र एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असलेले सगळे आमदार असतील, पक्षचिन्ह असेल, ती बाजूला सरेल आणि आम्ही पुन्हा जिंकू, हा ठाकरेंना विश्वास होता। म्हणून ठाकरे वारंवार सुप्रीम कोर्टाकडे निकाल लवकर लावा, निकाल लवकर लावा अशी मागणी करत होते। मित्रांनो, ही महाराष्ट्राची संपूर्ण चित्रवाणी आपण जर पाहिली गेली तर आता उद्धव ठाकरेंनी 16 गद्दार आमदारांच्या विरोधात आपली लढाई लढायला सुरुवात केली आहे। त्याचवेळी राहुल नार्वेकर यांच्या विरोधात देखील उद्धव ठाकरे यांची नवीन याचिका सुप्रीम कोर्टामध्ये आहे। आता जरी हे गद्दार आमदार अपात्र होत नसले तरी देखील सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपली नवीन तयारी लावलेली आहे। यांच्या सगळ्या आमदारक्या, यांच्या खासदारक्या, यांची मंत्रिपद आता पुन्हा यांना कधीच मिळणार नाहीत, अशा प्रकारची तजवीज आता उद्धव ठाकरे करायला लागलेत। एकंदरीत सांगायचं झालं तर सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंची बाजू 100% वरचढ असल्याचं आता बोललं जात आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे धाबे दणाणले आहेत। हा निकाल पुन्हा फिरतोय, हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागतोय। जर निकाल आता 30 जुलै रोजी
ठाकरेंच्या बाजूने जर फिरला गेला तर मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सगळेच्या सगळे पत्ते फिरले आणि आमदारांचं नशीब देखील बाजूला सारलं. कारण की उद्धव ठाकरेंचा जर निकाल ठाकरेंच्या बाजूला लागला, पक्ष चिन्ह राहुल नार्वेकर यांच्यासह सगळ्या बाबतीमध्ये ठाकरेंची प्रत्येक बाजू वरचढ आहे असं सांगितलं जात आहे. याच कारणास्तव मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे पुन्हा गुड न्यूज घेऊन येतील ही बातमी.